रिकॉर्ड स्टार्ट झाला आहे. वैकुंठवासी गुंडा महाराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजित निरंतर व्याख्यानमालेमध्ये उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर विजय कुलकर्णी सर, आजचे वक्ते महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मारुतीराव बामणे सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय संजय अवधानी सर, माननीय डॉक्टर दिलीप मुके सर, उपस्थित सर्व आदरणीय प्राध्यापकवृंद, प्राध्यापक, आपल्या महाविद्यालयातील अत्यंत चौथेर अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण बामणे सरांकडे पाहतो. आताच कुणीतरी म्हणत होतं कुठलाही विषय त्या बामणे सर लगेच बोलतात त्या विषयावर, आणि एक चांगला विषय बामणे सर आज आपल्यासमोर मांडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये आई वडील आणि शिक्षकांची भूमिका या एका चांगल्या विषयावर सर बोलणार आहेत. एक उत्तम पालक म्हणून त्यांनी आतापर्यंत जी वाटचाल केलेली आहे, त्यांचा अनुभव आणि त्यांना जे काही आजपर्यंत त्यांच्या वाचनात आलं ते सगळे ह्या विषय या ठिकाणी मांडणार आहेत. तरी बामणे सरांना असं विनंती करतो की त्यांनी आपला विषय मांडावा. ज्ञान आणि विज्ञान अध्यात्माचा समन्वय साधून समाजाला जीवनविषयक दृष्टिकोन देणाऱ्या सर्व संतांना, महापुरुषांना, विचारवंतांना मी प्रथम वंदन करून माझ्या विषयाला सुरुवात करतो. आजच्या नियमित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही कुलकर्णी सर, या ठिकाणी उपस्थित उपप्राचार्य डॉक्टर अवधाने सर, डॉक्टर भडके सर, तसेच सर्व प्राध्यापक आणि मॅडम, हा जे विषय जे निवडण्यात आलेला आहे की काही समाजामध्ये जे अनुभव मला आलेले आहेत, निरीक्षण झालेलं आहे, निरीक्षणात्मक अनुभव आलेले आहेत की फार दिवसापासून हा विषय आपल्यासमोर ठेवावं या उद्देशानं विषयाची पूर्ण तयारी म्हणून मी तुमच्याकडे ठेवत नाही. तुमच्या चर्चेतून विषय पूर्ण व्हावं फार महत्त्वाचा विषय आहे. कारण का आज अलीकडल्या काळामध्ये कुटुंब व्यवस्थेमध्ये सुसंवाद लोप पावत चाललेला आहे. मुलगा घरात गेल्यानंतर वडील बाहेर येत आहेत, वडील घरात गेल्यानंतर मुलगा बाहेर येत आहे, अशी अवस्था कुटुंबाची झालेली आहे. असे अनेक प्रश्न तयार झाल्यामुळे हा एक विषय, महत्त्वाचा विषय, खरंच काय असू शकेल भूमिका आजच्या परिस्थितीमध्ये, म्हणून हा विषय निवडलेला आहे. हा विषय ज्यावेळेस मांडणी करत असते वेळेस मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मला जे चिंतन, मला जे अनुभव आलेला आहे. प्रश्न उत्तरातून माझंच खरं म्हणणार नाही, तुमच्या आमच्यामधून जे खरं आहे, सत्य आहे ते आपण सत्य म्हणून व्यक्तिमत्व विकासाकडे आपण बोलू. की माझा विषय आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आई वडील आणि शिक्षकाची भूमिका. बेंबळे सरांनी सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नाचं निरसन करतो की हे तिघाची भूमिका विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून समान आहे. काही पातळीवर जसं म्हणजे कुटुंबाच्या पातळीवर पहिली शिक्षिका आई असते, म्हणून शिक्षक जे प्रायमरी लेवलला जे काम करतात तेच काम आई वडिलांना करणं आवश्यक आहे. म्हणून मी हा विषय एकाच ह्याच्यामध्ये हे करतो. तर व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये, व्यक्तिमत्वाच्या आवश्यक घटकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही घटक कोणकोणते आवश्यक आहेत ही माहिती असणं आवश्यक आहे. पण आता व्यक्तिमत्वाच्या मी तुमच्याकडे एक तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी थोडं 2 मिनिट देतो तुम्हाला, विचार करण्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये 2 पातळीवर आवश्यक घटकाची चर्चा झालेली आहे. मग 2 पातळीवर 2 संस्कृतीनं विचार करण्यात आलेला आहे. तर 2 पातळीपैकी व्यक्तिमत्वाच्या पूर्णत्वाला पूर्ण घटक असणारे कोणते घटक कोणतं आहे हे तुम्हाला ह्याच्यातून विचार करून सांगायचं आहे. हे 2 आहेत. एक आहे व्यक्तिमत्वाचे आवश्यक घटक शरीर, मन, बुद्धी आणि सामाजिकता. दुसरे एक आहे म्हणजे एवढा विचार करण्यात आलेला आहे. दुसरं एक बाजूनं व्यक्तिमत्वाच्या आवश्यक घटकामध्ये विषय आलेले आहेत, इंद्रिय आलेले आहेत, शरीर आलेलं आहे,
मन आलेलं आहे, बुद्धी आलेली आहे, भावना आलेली आहे, आत्मा आलेला आहे, सामाजिकता आलेला आहे. म्हणजे जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात आणि जीवन जगण्याची पद्धत हे सतत सतत बदलत आलेली आहे. आणि वेगवेगळ्या समाजांना जीवन जगण्याच्या पद्धती वेगवेगळी असल्यामुळं समाज परत्वे संस्कृती सुद्धा वेगवेगळी आहे. आणि संस्कृती त्या ठिकाणी व्यक्तीचं, विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आपल्याला माहित आहे ग्रीक संस्कृतीमध्ये एक नावाजलेली संस्कृती आहे. सॉक्रेटिस सारखे, अरिस्टॉटल सारखे, प्लेटो सारखे असे महान व्यक्तिमत्व घडलेले आहेत ग्रीक संस्कृती. कारण का संस्कृतीचा प्रभाव त्या त्या व्यक्तिमत्वावर 100% पडतो, बहुतांश पडतो. म्हणून संस्कृती आणि व्यक्तिमत्व, जीवन जगण्याच्या पद्धती आणि व्यक्तिमत्व विकास याचा फार जवळचा संबंध आहे, सहसंबंध आहे. अनेक जणांनी मान्य केलेलं आहे. मग आता हे तुम्हाला हे दोन्हीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस विचार केल्यानंतर या दोन संस्कृतीमध्ये आज विचार झालेला आहे, दोन समाजाच्या संस्कृतीमध्ये विचार झालेला आहे. आता तुम्हाला हे अवलोकन केल्यानंतर एक मिनिट विचार करायला देतो की कोणत्या समाजामध्ये, दोन समाजापैकी हे पूर्णत्वानं व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे, हे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असणारे घटक, विषय जे शरीराला जे सुरुवात इंद्रियापासून होते, इंद्रियाला जे आकर्षण करणारे हा विषय, हा घटक आहे. म्हणजे जे जे चांगलं वाटेल ते आवश्यक विषय, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा, भावना, सामाजिकता हे एक. आणि दुसरं शरीर, मन, बुद्धी आणि सामाजिकता हे 4 घटक आहेत. हे 4 घटक आज सर्वसामान्य समाजशास्त्रीय भाषेमध्ये आज सुद्धा व्यक्तिमत्व विकास म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकास अशी व्याख्या समाजशास्त्रात अनेक समाजशास्त्रज्ञांनी सुद्धा केलेली आहे. मग आता हे तुमच्या समोर काय ठेवलेलं आहे? नवीन NEPच्या संदर्भामध्ये हे थोडं तुम्हाला मी माहिती काय आलेलं आहे की NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये आपण परंपरागतचा जे उल्लेख जे आलेला आहे तुम्हाला आपल्या ह्याच्यामध्ये ड्राफ्टमध्ये, त्याचा संदर्भ या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करतो की आपली परंपरा, आपला इतिहास कशाच्या संदर्भामध्ये विचार झालेला आहे. एक लक्षात घ्या, म्हणजे पतंजलीचं योगशास्त्र हा भारतात निर्माण झालं. काय वाचायनाचे कामशास्त्र इथं तयार झालेलं आहे, भारतामध्ये निर्माण झालेलं आहे. की जे जगामध्ये रोग झाल्यानंतर औषध पद्धती आहेत, रोग झाल्यानंतर, परंतु रोग निर्माण होण्याच्या अगोदर जीवन पद्धती म्हणून आयुर्वेद पद्धती इथं विकसित झालेली आहे आपली. काय मग अशा ह्या परिस्थितीमध्ये तर आम्हाला काय, कोणत्या संदर्भामध्ये विचार करण्यात आलेले व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये? जर मला व्यक्तिमत्वाचे आवश्यक असणारे घटक कोणते आहेत का, हे पूर्ण आहेत का, असतील तर मग डिटेल म्हणजे सखोल अभ्यास, चिंतन कुठं झालेलं आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे ह्या गोष्टीचा. कारण आवश्यक घटक आता अलीकडल्या काळामध्ये काय झालेलं आहे, अलीकडल्या काळामध्ये केवळ शारीरिक विकास म्हटले की काही काळामध्ये व्यक्तिमत्व विकास आहे. दिपाड झाला, सुंदर गोरा गोपटा झाला की काय व्यक्तिमत्व आहे असं आपण बोलतो, असं बोलल्या जातं. पण व्यक्तिमत्वामध्ये तेवढाच एक उंचीचाच भाग, शारीरिक भागच अंतर्भूत नाही. तर हे मी जे तुम्हाला जे सांगितलेलं आहे हे घटक महत्वाचे आहेत. आणि हे घटक मी का घेतलं विषय, आजच्या आईला, वडिलाला आणि शिक्षकाला सुद्धा माहिती असणं आवश्यक की हे आवश्यक घटक कोणते. आणि ह्या घटकाचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास आहे. मग मी ह्या घटकाचे, मग जर तुलनात्मकरित्या जागतिक लेवलवर हे जे 4 घटकाच्या संदर्भात जर व्यक्तिमत्व म्हणून जर असेल तर हे घटक व्यक्तिमत्वामध्ये येऊ शकत नाहीत का? जे सतत माणसाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्रास देतात, जे जे चांगलं पाहिजे ते मला पाहिजे म्हणतात इंद्रिय, काय ते हे व्यक्तिमत्वाचा भाग होऊ शकत नाहीत का? विषय व्यक्तिमत्वाचा भाग होऊ शकत नाहीत का? तर मला वाटतं बेंबळे सरांनी सांगावं की पूर्ण व्यक्तिमत्वाचा घटक कोणते होऊ शकतात. हे मन, बुद्धी, इंद्रिय का
शरीर फक्त 4 घटक महत्वाचे आहेत. चार घटक महत्वाचे. नाही, चार जे जास्त घटक आहेत ते मग. हे घटक महत्वाचे: शरीर, मन, बुद्धी, सामाजिकता. हे 4 घटक महत्वाचे. त्याच्यानंतर शरीराच्या नंतर इंद्रिय येते. बेसिक स्टार्टिंगला शरीर प्राथमिक येते, स्तरावर हेच घटक महत्वाचे. शरीरानंतर इंद्रिय येते, आणि तुम्ही जे त्याच्यानंतर सांगता बुद्धी. विषय म्हणजे मेन शरीर आहे. आध्यात्मिक बातमीवरच्या गोष्टी आहेत. आध्यात्मिक नाही, सायकोलॉजी हा भाग व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. बेसिकली शरीर येईल ना पहिलं, शरीराच्या नंतर मग बुद्धी, बाकी सगळे इंद्रिय येतील. तर माझ्या अभ्यासानुसार आणि कोणी काय सांगते का? आणि कोणाला पाहिजे? कोणाचं आणि मत? 3 पार्ट मध्ये जे डिवायडेशन हो. केलेलं आहे यापूर्वी शारीरिक, बौद्धिक, मानसिक त्याच्यात तुम्ही नाही, सामाजिक जोडलेलं नाही, सामाजिकता म्हणून नाही. का झालं सर, हे जे points केलेले आहेत. हे जे पॉइंट दिलेलं हो आहे, ना. शरीर मन शरीराच्याच पातळीवर विचार केलेला आहे. लक्षात म्हणजे नाही बौद्धिक, मानसिक मानसिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक एवढ्याच पातळीवर विचार इंद्रिय म्हणजे बौद्धिकच आली. एवढ्याच पातळीवर विचार केलेला आहे. ह्याच्या पलीकड सुद्धा म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे याच्या पलीकड सुद्धा व्यक्तीवर परिणाम करणारे घटक आहेत. म्हणजे ह्याच्या पलीकड सुद्धा घटक आहे. तुम्ही जरी अध्यात्माची बाजू जरी म्हणत असलात तरी ते अध्यात्म एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे, पार्ट आहे. कृष्णाने 8व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सांगितलेला आहे अध्यात्माचा अर्थ. म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं सांगितलेलं नाही. अध्यात्म म्हणजे आत्माने येते अध्यात्म. अध्यात्म म्हणजे आत्माने येते अध्यात्म म्हणजे मन, शरीर, बुद्धी, भावना, आत्मा याचा अभ्यास करणे म्हणजे अध्यात्म आहे. आणि आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे तुम्ही NEP मध्ये नवीन ह्याच्यामध्ये शिक्षणाच्या ड्रॉपमध्ये व्याख्या स्वामी विवेकानंदांनी ची टाकलेली आहे. त्यांनी एवढं मार्मिक व्याख्या टाकलेलं आहे की शिक्षण म्हणजे पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे शिक्षण आहे. एकच वाक्य, एकाच वेळी पूर्ण आत्मा आणि मन ते म्हणतात. तुम्हाला सांगतो, शिक्षण म्हणजे पूर्णत्वाच्या प्रकटीकरणाला शिक्षण म्हटलेलं आहे. ही व्याख्या NEPच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर पूर्णत्वाचं प्रकटीकरण म्हणजे माणसामध्ये एक तुम्ही पूर्ण समजू नका, पण एक शक्ती आहे, अफाट मानसिक शक्ती आहे, बौद्धिक शक्ती आहे. या शक्तीचं प्रगतीकरण होणं. आणि विवेकानंदांनी काय म्हटलं धर्माच्या संदर्भामध्ये, याच अर्थाने विवेकानंदांनी सांगितलं, स्वामी विवेकानंदांना पूर्णत्वाचा आविष्कार जाणीव होणे म्हणजेच धर्म आहे. माणसाच्या ठायी असणाऱ्या पूर्णत्वाचा आविष्कार आणि जाणीव होणे म्हणजेच काय धर्म म्हटलेलं. म्हणजे हे समन्वय आहे दोन्ही व्याख्येमध्ये. म्हणजे आत्मशक्ती जे आपण म्हणतो, आत्मविश्वास, आत्मशक्ती पाहिजे, अलीकडल्या काळामध्ये आलेले जे संकल्पना आहेत, हे संकल्पना आपल्या ठिकाणी असणारं जे शक्ती आहे त्याच्याशी निगडीत आहे. आणखी कोणाला ह्याच्या संदर्भात वाटतं पूर्णत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भामध्ये? मॅडम सांगा. मी तर सांगितलं केवळ 4 घटक प्राथमिक स्तरावर आहेत, परंतु जी 8 घटक तुम्ही घेतली आहेत ती सर्वांग त्याच्यातच समाविष्ट होतात. त्या 3 घटकातच सर्व घटक नाही समाविष्ट नाही असंही म्हणता येत नाही, कारण सायकोलॉजी हा स्वतंत्र विषय आहे. मन आणि बुद्धी आली. मन, बुद्धी, सायकोलॉजी मध्येच आहे ना. कसं झालं की शरीर म्हणल्यानंतर इंद्रिय आले. नाही इंद्रियाचं शरीर म्हणल्यानंतर इंद्रियाचा विचार केला नाही, इंद्रियाचा शारीरिक पातळीवर केलेला आहे. हे जे व्याख्या जे आहे इकडे, हे जे व्याख्येमध्ये जे शरीर शारीरिक म्हणतो, सामाजिकता आली. या ठिकाणी शरीर जे म्हटलं हे जागतिक लेवलवर जे व्याख्या करण्यात आलेली आहे, शरीर म्हणजे हे इंद्रिय नाही, शरीर म्हणजे शारीरिक विकासाला उद्देशून केलेलं आहे व्याख्या. हे अंतर्भूत केलेलं आहे हे. आणि हे मन तर जे आहे ते मन, बुद्धीचे बरोबर तुम्ही बुद्धी म्हटलेलं आहे. हे सामाजिकता म्हणजे हे समाजामध्ये सामाजिकता त्या व्यक्तीची कितपत आहे, का एकलकोंडा राहतो का समूहामध्ये मिसळून राहतो, याला अनुसरून ही संकल्पना वापरलेली आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही हे जरी 4 घटक जरी महत्वाचे असलं तरी इंडियन भारतीय संस्कृतीमध्ये ह्या अध्यात्म म्हणा तुम्ही, अध्यात्म म्हणजे वेगळा भाग नाही, म्हणजे कुठलं तरी शरीर सोडून दुसरा भाग नाही, शरीरातल्याच आपले जे वेगवेगळे परिणाम करणारे घटक आहेत त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये. म्हणून मला काय म्हणायचं आहे की भारतीय
ह्या संस्कृतीमध्ये या विषय, इंद्रिय, शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा आणि सामाजिकता हे घटक माझ्या, आता तुम्ही वेगवेगळे मत असू शकतात याच्यावर चर्चा करू, पण माझ्या मतानुसार व्यक्तिमत्वासाठी आपण आवश्यक असणारे हे घटक सगळ्यात महत्वाचे. आणि आत्मा हे जे शब्द जे आलेला आहे, तुम्ही जे शरीरामधले तुम्ही चैतन्य जे सजीव जे घटक आहे, चैतन्य, तुम्ही आम्ही ज्यावेळेस ओम शांतीमध्ये ज्यावेळेस गेलो, सर तुम्ही गेल्यानंतर ते ओम शांतीमध्ये गेल्यानंतर काय म्हटले, ते तुमचं नाव काय म्हणजे रवींद्र नाही, चुकीचं शब्द सांगितलं. रवींद्र हे चुकीचे संकल्पना, चुकीचं वाप, जे समाजाला दिलेलं नाव आहे. तुमचं मूळ नाव काय? मी मूळ नाव म्हणजे पवित्र आत्मा, ते म्हटले की नाही? म्हणजे म्हणजे ओम शांती तुम्ही जर ओम शांती संप्रदायामध्ये जर गेला, ओम शांती संप्रदायामध्ये तिथं हे समाजानं ठेवलेलं नाव आहे. तुमचं मूळ नाव हे नाही, तर हे मूळ नाव म्हणजे आत्मा आहे. म्हणजे तुमचं जे मूळ स्वभाव आहे, जे चिदानंद रूपम शिवोम शिवोम, काय हे जे मूळ जे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमादाय, तुम्हाला प्रवचन वाटेल, अध्यात्म वाटेल, परंतु आपल्या पूर्णत्वाच्या संदर्भामध्ये वर्णन केलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून जे भारतीय कल्चरमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये एवढ्या सखोल पद्धतीनं अभ्यास केलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, आता तुम्ही ह्याच्या संदर्भात थोडी 2 मिनिट चर्चा करून मी पुढे जातो की हे विषय काय आहे, विषय काय आहेत हे तुम्हाला ज्यावेळेस डिटेल संदर्भात बोलल्यानं, चर्चा आपण केल्यानंतर आपल्याला कळते की बाबा हे 4 घटकापेक्षा हे स्वतंत्र घटक आहेत. विषय काय आहेत? हे विषय अवधानश्री कोणतं अयोध्येचे आलते बघा महाराज नित्यानंद, कोणते त्यांनी एकच म्हटलेलं आहे, मथुरेचे आले होते, 20 दिवस व्याख्यान एकावरच दिलेलं होतं. काय म्हटलेलं आहे की जे रसगुल्ला आहे ना, रसगुल्ला आहे ना, रसगुल्ला हे गोड वाटत असलं, पण रसगुल्ल्यामध्ये आनंद देणारे, सुख देणारे गुणधर्म नाही. हे फार महत्वाचं आहे. त्यांनी फार डिटेल सांगितलं की एकाला रसगुल्ला काय गोड असणाऱ्या, शुगर नसणाऱ्याला सुख देईल, पण शुगर असणाऱ्याला दुःख देईल. म्हणजे ह्याच्यामध्ये जे जे वस्तू आहे ते तुम्हाला आनंद आणि सुख देणारे त्या वस्तूमध्ये गुणधर्म नाहीत. जर गुणधर्म असतील तर सर्वांना समान आनंद दिले असते. मग सुखाची आणि आनंदाचे गुणधर्म कुठे आहेत? तुमच्यामध्ये, शरीरामध्ये. हे फसरे हसलं त्यांना पडलं तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की विषय जे आहेत, जे आम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चलायला लावतात, पळायला लावतात, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चलायला लावणार, पळायला लावणारे जे विषय आहेत ते म्हणजे जे चांगलं आहे. मला मोबाईल चांगलं वाटलं, घड्याळ चांगलं वाटलं, ते मला पाहिजे, हे साहजिक आहे. ह्याच्यासाठी जे वडावतान आहे, हे वडावतान माणसाचा क्रियाशील बनविते. आता क्रियाशील, आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं किंवा विषय जर असतील तर माझ्या उपयोगाचे विषय कोणते आहेत, की मी खरंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत धावत आहोत, माझं धावणं माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे का, ह्याचं चिंतन करण्यासाठी आवश्यक माहिती असणं आवश्यक. हे सगळेच विषय माणसाच्या जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक नाहीत. मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत फक्त धावलो, पण शेवटच्या टप्प्यात कळालं की बाबा हे धावणं माझं चुकीचं आहे, मार्ग चुकीचा आहे. पण अध्यात्माकडे गेणाऱ्याला प्रत्येकाला वाटतं हे संसार हे चुकीचं आहे, कोणाला वेगळं वाटत, असं मी वाटू शकतो. म्हणून जीवनामध्ये मला जे आकर्षित करणारे जे विषय आहेत, आकर्षित करणारे म्हणजे जे चांगलं जीवनामध्ये बाहेर जगात विश्वामध्ये चांगलं जे आहे ते कोणत्या माझ्या उपयोगासाठी आहे हे माहिती राहणं आवश्यक. नंतर दुसरं, शरीरामध्ये तुम्ही शरीर म्हटलात, परंतु शरीराच्या संदर्भामध्ये एवढं डिटेल अभ्यास झालेला नाही, आमच्या व्याख्येमध्ये सुद्धा आलेलं नाही. शरीरामध्ये माझे 5 कर्मेंद्रिय, माझे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय काय करतात, काय महत्वाचा उपयोग करतात ते मला लक्षात आणणं आवश्यक आहे.
मला चांगलं दिसलं की बघा वाटतो, गाणं चांगलं ऐकावं वाटतं, साहजिक आहे. काय जे जे आहे ते हे करावं लागतं. हे 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 11वं मन म्हटलेलं आहे इंद्रियामध्ये. मग ह्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाला, शिक्षकांना, आई वडिलांना माहिती असणं, बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. तरच मी काय करेल त्याच्यावर कंट्रोल करतो. कारण का ज्याच्याकडे संयम आहे, म्हणजे संयम म्हणजे असं कंट्रोल करून नाही, दाबून नाही, त्यांना अनुभवातून काय योग्य काय अयोग्य हे ज्यावेळेस स्वतःला कळेल त्यावेळेसच मान्य होईल, काय होईल की हे चुकीचं आहे. आता काय झालं, हे चुकीचं आहे, करू नकोस म्हणतो जाऊ, हे असं आहे ते करू नकोस, असं साहजिक आहे. परंतु मान्यता केव्हा मिळेल, मला कळेल की बाबा मी अनुभव घेतलेला आहे की हे उपभोगल्यामुळं मला हे त्रास झाला, विषयाचे हे उपभोगल्यानंतर ते त्रास झाला. सुखता किरेते रामा भोग पश्चादंते शरीरे रोग. सुख उपभोगताना सुख वाटतो, पण नंतरच्या काळामध्ये आम्हाला पश्चानंतर अरे हे करायला नको पाहिजे, चूक झाली. तुम्ही जर बघितलात जे व्यसनाधीन आहेत, व्यसनाधीनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये घटका बोट हे होते, त्यांना बघा फार जीवनामध्ये चूक केलो, शेवटच्या टप्प्यात करते काय की हे करायला नको पाहिजे होतं व्यसन काय. म्हणून हे माहिती असणं, माझी इंद्रिय कुणीकडे चालत, इंद्रियाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. आणि शेवटी मन तर सगळ्यात महत्त्व आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. कारण का तुम्ही मनाचा जरी अभ्यास जरी म्हटलं तरी खऱ्या अर्थानं मनाचा अभ्यास आणि पूर्ण झालेला नाही, कोणी करत नाही. खरंच मानसिक पॉवरफुल. कारण का शरीरानं जरी कमजोर असेल तर चालेल, मनानं कमजोर असणारा माणूस फार लवकर अपयशी होतो, थकतो, पराजित होतो. शरीर कसं असेल पण मन कणखर जर असेल, मनानं जर हे जर असेल तर ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल कुठं कृष्णशिष्टाचाराला शिष्टाईला ज्यावेळेस गेला, कृष्णाने काय केलं, कृष्णाने फक्त त्यांनी काय केलं, तुम्ही असं आहे दाखविलं, फक्त हे करू शकत नाही. ह्याच्यात पांडवाकडे एवढी शक्ती आहे, पांडवाकडे अशी आहे, धनुर्धर विद्या आहे, अर्जुन आहे, हे आहे, ती काय मनोबल कमी करण्याचा प्रयत्न केला पांडवाचं, कौरवाचं. म्हणजे मानसिक शक्ती सगळ्यात महत्वाची लक्षात. म्हणून माझ्या विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये त्याचं मनाचं मी कोण घेतलं का, खरंच मनांचा विकास, भावनेचा विकास झालेला बघितलं काय. आजच्या काळामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत माझं पोरग मेडिकलला कसं लागेल, माझं पोरग इंजिनियरला कसं लागेल, हे चिंतन आहे पालकाचं, आई वडिलाचं. ह्या चिंतनामध्ये त्याचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते हे विसरून गेलो. आणि ही प्रॅक्टिकलनुसार मी सांगतो, मला माझा मुलगा येऊन एका दिवशी निवांत बोलते, बाबा तुम्ही माझा मार्ग पडले की आई वडील सगळे खुश होतात, काय खातोस म्हणतात, मार्क कमी पडले की राबवतात. परंतु माझं व्यक्तिमत्व, माझं आवड निवड काही असू शकते की नाही, असा प्रश्न माझ्या मुलाला विचारला. माझं व्यक्तिमत्व वेगळं असू शकते की नाही, काही करायचं काही तुम्ही केलं म्हणजे प्रत्येकानं वाटतं की ह्याच मार्गाने जावं, ह्याच मार्गाने जावं. हेच मार्ग म्हणजे का पूर्ण असू शकतात का, मार्मिक प्रश्न आहे. त्याच्यातून ह्या प्रश्नातून मला भरपूर कळालं की म्हणलं तुला ज्यावेळेस कळालं तुझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, त्यावेळेस तुझा मार्ग खऱ्या अर्थानं व्यवस्थित चालला. कारण तुला अपयश येईल, चूक बरोबर कळेल, पडशील आणि सावरशील, हे तेव्हाच कळते ज्याला कळालं. हे जसं आता सुसंवाद असल्यामुळे तो सांगू शकला, परंतु जिथं सुसंवाद नसेल तिथं हे ऐकून घ्यावं लागतं. आता बऱ्याच ठिकाणी मी पालक मेळाव्यात जाण्याची योग आला विद्यार्थ्याच्या, माझ्या मुलाच्या मुलीच्या केम्ब्रिजमध्ये. गेल्या परीक्षेमध्ये तुला 2 मार्क जास्त होते, तुला या परीक्षेत 2 मार्क कस का कमी पडले, तुला आम्ही कुठं कमी पडलो, काय कमी केलो सांग. आई पालकाचा विषय, आई म्हणते त्या मुलीला, मी ऐकलेला आहे. असं जर आग्रह जर झालं, काय 2 मार्क पडले काय वाढले काय फरक पडणार, त्याचं व्यक्तिमत्व ते त्याच्या. आणि एक मी आता डेंबरे सर तुम्हाला जे सांगितलं, माझ्या मुलीला सांगितलं, ज्यावेळेस नीटला कमी पडले त्यावेळेस ती नाराज झाली. नाराज झाल्यानंतर तिला काय सांगितलं, तुझ्या गुणांचे, तू जे अभ्यास केलेले आहेस ते अभ्यास केलेले प्रश्न परीक्षेत आले नाहीत म्हणजे तू कमी नाहीस,
तुझं मूल्यांकन त्या प्रश्नपत्रिकेनं केलेलं नाही, याचा अर्थ तू कमी आहेस का? तू तयारी कर. वस्तुस्थिती सांगतो ना, बरोबर आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये किती प्रश्न येतात आणि काय येतात हे विचार करण्याची गरज आहे. पण तिला सांगितलं की तू फक्त अभ्यास कर, मार्क कमी पडतील जास्त पडतील. कारण का, जर मला अनुभवातून सांगतो, माझ्या जर विद्यार्थ्यांचा विकास फक्त या मार्क मेमोवरल्या गुणावर जर मी ठरवत असो तर मी माझ्या मतानुसार हे चुकीचं आहे. काय माझ्या मतानुसार हे चुकीचं आहे. कारण का, ती परीक्षा पद्धती कोणती असू शकतो, ते मूल्यांकन कसं असू शकतो. त्यावेळेस विधान परिषदेमध्ये विक्रम काळेचे वसंत काळेंनी एक प्रश्न त्या काळामध्ये शेटनेट ग्रस्तच्या संदर्भामध्ये मार्मिक विचारलेलं होतं. त्यांनी काय म्हटलं, शेटनेट ग्रस्त आमच्या ग्रामीण भागातील प्रतिभावंत प्राध्यापकांच्या गुणवत्तेच्या मूल्यांकन करणारी परीक्षा शेट असू शकत नाही. ते भाग वेगळा. परंतु त्यांनी जे वाक्य जे बोललं, प्रतिभेचं मूल्यांकन करण्याची क्षमता शेट ह्या परीक्षेत नाही, म्हणून ह्यांना सूट द्या. का बरंच सेट नसणाऱ्यापेक्षा, पात्रता नसणाऱ्यापेक्षा काही प्राध्यापक चांगलं प्रकटीकरण करतात भूमिकेचं, असं विधान परिषदेत म्हटले होते. याचा अर्थ असा आहे की मला वाटतो की ही व्यक्तिमत्वाची बाजू वेगळी आहे. म्हणून एका मार्क मेमोवर एका ह्याच्यावर माझा मुलगा अपयशी ठरला. माझ्या मुलाचं काहीच नाही. आता जसं 12वीला कमी मार्क पडले की नाही, आता आई वडील एवढे नाराज होतात, कोणाकडे जात नाहीत, कोणाला बोलत नाहीत. काय तर आपण हे मार्ग चुकीचा आहे. म्हणून आम्हाला आई वडिलांना हे कळायला पाहिजे की बाबा ह्या माझ्या मुलाच्या गुणवत्ता हे मार्क मेमोरले हे नाही, तर माझा मुलगा काहीतरी वेगळा आहे. आणि ज्यावेळेस व्यक्ती तितक्या प्रकृती जे म्हटले आहे, हे प्रकृती हे सर्वांमध्ये वेगळं आहे. लक्षात ठेवा. शरीरशास्त्रामध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये, जसं गणिती शास्त्रामध्ये 2+2 जसं 4 होतात, त्या पद्धतीनं शरीरशास्त्र, वैद्यकीय शास्त्रामध्ये 2+2 4 म्हणता येत नाही. सर्वांचे शरीर सारखे राहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून माझा मुलगा ह्या ठिकाणी गफलत कुठं होऊ लागली, आमची पालकांची, आई वडील शिक्षकांची गफलत कुठं होऊ लागली की कदमबाई ज्यावेळेस कदम सर इकडे टाकले म्हणजे माझाही मुलगा तिकडे गेला पाहिजे, माझाही मुलगा इकडे गेला पाहिजे. आम्ही जास्त करून काय करू आलो, अनुकरण करू आलो. काय, आणि मुलगा माझा लवकरात लवकर डॉक्टर होईल आणि हे होईल. परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा बरेच पैसे अनेक कमवणारे आहेत, अनेक कमवणारे आहेत. त्याच्याखाली स्किल ओळखणं, म्हणून नवीन ड्राफ्टमध्ये NEP मध्ये त्याची स्किल ओळखण्यासाठी त्याच्या आम्ही काय केलं, आम्ही पिरियडवर आता थापा माराय हे करतो, म्हणजे पिरियडवर असं सतत हे करायची गरज नाही. तर आम्हाला त्यानं काय करत आहे, त्यानं किती सेल्फ स्टडी करतो, त्यानं विचार किती करतो, चिंतन किती करतो, याच्यावर भर देण्यात आलेला आहे. की ह्या रचनात्मक पद्धतीमध्ये आम्हाला काय सांगितलं 5 दिवस, रचनात्मक पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः चिंतन करावं, विचार करावं. परंतु आमची आजची जी व्यवस्था आहे चिंतनाची, आजची जी शिक्षणाची पद्धत आहे चिंतनाची नाही, कॉपी पेस्ट आहे. आम्ही सांगावं सर रोजकर सांगा, नोट्स लिहून घ्यावा आणि परीक्षेत घ्यावा, आणि त्याचे मार्क आले की शाबास, फार हुशार. त्याचं जे मेन जे गाभा आहे विकासाचा, प्रतिभेचा, ते बाजूला राहून चाललं. आणि गुणवत्तेच्या म्हणून नेटसेट होऊ लागले, PhD होऊ लागले, 100 पैकी 100 पडू लागले, तरी नोकरी का नाही, कारण काम व्यावसायिक होऊ शकत नाही. आमची शिक्षण पद्धती, परंपरागत जी शिक्षण पद्धती रोजगारभिमुख बनविण्यासाठी का कुचकामी ठरली, तर आम्ही त्याची शक्ती काय आहे, त्याची आवड काय आहे, त्याचं क्षेत्र काय, हे आम्ही विचारच केलो नाही. आणि आजही सुद्धा आपल्या शिकलेल्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी कुटुंबामध्ये आजही विचार करत नाही. त्याच्यामुळे काय झालं, गोंधळ झाला आणि अपयश येऊ लागलं, निराशा येऊ लागली. काय लक्षात ठेवा. आणि प्रतिभेचं प्रकटीकरण, पूर्णत्वाचा आविष्कार तेव्हाच होतो त्याला आवडीचं क्षेत्र भेटल्यानंतर.
सचिन तेंडुलकरला एकच आवडीच्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर डावीने मिळविलं. काय प्रत्येकाकडे काही ना काही वेगळी बाजू असतो, वेगळी आवड असते. ही आवड आम्हाला कुठं बघायला पाहिजे? कुटुंबामध्ये बघायला पाहिजे, कुटुंबामध्ये निरीक्षण करायला पाहिजे. खरंच काय आवडीचं आहे? कारण का त्याच्यावर जर लागलं तर तो काय करू शकत नाही. कुटुंब आप्तजनामुळं काही प्रमाणात यश स्वीकारेल, परंतु आवडीचं क्षेत्र नसेल तर नंतर काय होऊ शकेल? तिरपूर म्हणतात, जे संकल्पना वेगळी आहे ते लाभ आता हे करणार म्हणजे हे होतो, त्याला अवघड होतं. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे त्याला आवडीचं क्षेत्र जे आहे ते देणं आवश्यक आहे, ओळखणं आवश्यक आहे. म्हणून मनाचं आणि भावना एक लक्षात ठेवा, सगळ्यात भावना हे मनाचाच एक भाग आहे. भावना हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, संकल्पना आहे व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी. आणि आज आम्ही ह्या भावनेच्या संदर्भात विचार बी केलं नाही, माहिती केली. आम्ही त्याची एक वेगळी भावना असते, त्याच्या भावनेची कदर होणं आवश्यक आहे. मग आम्ही काय करालो? आम्ही त्याला कमवता झाला पाहिजे, त्यानं कमवता झाला पाहिजे, त्यानं पैसे मिळविला पाहिजे माझा मुलगा, याच क्रायटेरियामध्ये बघू लागलो. परंतु त्याच्याकडे वेगळी भावना आहे, त्याचा विचार करायला तयार नाही, दुर्लक्ष करू लागलो. दुर्लक्ष केल्यामुळे काय होणार? त्यालाही आत्मीयता आहे, प्रेम आहे, त्याला बी सुख आहे, दुःख आहे. ज्यावेळेस कमी पडलं, दुःख आलं तर ज्यावेळेस जाऊ दे असं कोणी आलिंगन देऊन मिठी मारू शकतो का? कमी जास्त मार्क जास्त पडल्यानंतर मिठी मारेल मुलाला, ज्यावेळेस कमी मार्क पडल्यानंतर जाऊ दे बेटा काळजी करू नको असं मारलेलं बघितलं नाही? कमी प्रमाणात असेल त्या भावनेची कदर. आणि आम्ही भावनाची कदर नाही करू लागल्यामुळं तो बी मोठा झाल्यानंतर आई वडिलांच्या संदर्भामध्ये त्याला भावनाचाच विकास झाला नाही. आई वडिलालाच भावना कळायला नसतील तर त्याला कुठं कळणार? त्याच्यात रुजत खऱ्या भावनिकतेची कशी रुजवण झालीच नाही. त्यांनाच माहिती नाही भावना म्हणजे काय. आई वडील म्हणून काय करेल? ती अमेरिकेतूनच सांगते इतकं बरं वाईट झालं तर उरकून घ्या, मग पैसे पाठवतो, दवाखान्यात घेऊन जा, मग मी पैसे पाठवतो. ही जी भावना शून्यता जी निर्माण होऊ लागली आणि वृद्धाश्रम पाठविण्याची जी पद्धत जी होऊ लागली, हे आम्ही व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे, ते सुद्धा विचार करणं बारीक गोष्टीत एवढं सुद्धा याचा विचार होणं आवश्यक आहे. व्यक्तिमत्वाचा हे आहे. नंतर शेवटी बुद्धिमत्ता आहे. बुद्धिमत्तेमध्ये एक लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता सगळ्यात महत्वाचा आहे. बुद्धिमत्ता हे अनुभव, संस्कार आणि अभ्यासातून विकसित होते. अनुभव, त्याला संस्कार, आपले संस्कार कसे आहेत, अनुभव कसे आहेत. आज मी बघितलं बऱ्याच कुटुंबामध्ये की अभ्यासा व्यतिरिक्त कोणतंच पुस्तक वाचत नाहीत 12वीची मुलं. आणि जरी कोणी वाचवण्यासाठी जर प्रयत्न केलं, 12वी वर्ष आहे ते राहू द्या. बघा तुम्ही सर्वे करा, अभ्यासा व्यतिरिक्त काहीच वाचत नाही. फक्त अभ्यासासाठी जेवढे पुस्तक आहेत 12वीला, नीटला, जेईला तेवढेच पुस्तक वाचतात. ह्या 2 वर्ष 3 वर्ष दुसरा संपर्कच येत नाही. म्हणजे तुम्हाला वाचन संस्कृती, अवांतर वाचन हे महत्वाचं आहे. हे अवांतर वाचन विद्यार्थी कसा करेल, मग त्याला आवडीचे पुस्तक देणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत वैचारिक चर्चा करणं महत्वाचं आहे. त्याच्यात सुसंवाद ठेवणं महत्वाचं आहे. कारण का सगळे प्रॉब्लेम जे तयार होणारे आई वडील शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांचा जे सुसंवाद पाहिजे, जे ज्या पद्धतीनं जाऊ दे चुकलाच ना, माणूस चुकला तर विद्यार्थी मन मोकळेपणानं आईपाशी सांगायला पाहिजे, वडिलापाशी आज असं झालं, शिक्षकापाशी सांगायला पाहिजे. हे सुसंवादाची अवस्था आहे का? हा, सुसंवादाची अवस्था लोप पावत चाललेली आहे. तुमची बुद्धी, नंतर शेवटी बुद्धीचे आत्मा जे तत्व आहे, शेवटचं जे आहे भावना, नंतर आत्मा जे चैतन्य जे घटक आहे, हे चैतन्य घटक म्हणजे पूर्णत्व आहे. शक्ती म्हणता, आत्मशक्ती म्हणता, याच्यापर्यंत आम्हाला हे खरंच आहे का हे दिसत जरी नसलं तरी प्रकटीकरण आहे. कारण का हे विश्व हे जड आणि चैतन्य 2 गोष्टीच्या संयोगातून चालते, हे तर सर्वमान्य झालेलं आहे. मग माझं बी शरीर जड आणि चैतन्य म्हणजे शरीराला चालते. मग जड म्हणजे आजचं जड जे आहे त्याच संदर्भात मला माहिती आहे, पण माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं चैतन्य घटक आहे, त्याच्याविषयी माझं दुर्लक्ष आहे. ते एक अध्यात्माचा भाग आहे, धर्माचा भाग आहे, म्हणून सोडत आहोत.
सोडत चालत नाही. कारण का हे आपल्या शरीराचा भाग. कारण का ज्याच्यामुळे चैतन्यामुळे शक्ती चालते, ते ज्यावेळेस नाही निघून गेलं तर राम नाम सत्य म्हणतो आपण. शरीर काय हे आम्ही त्याच्याविषयीचे विचारच करत नाही. आम्ही काय म्हणतो ते धर्माचा विषय आहे, अध्यात्माचा विषय आहे, व्यक्तिमत्वामध्ये कसं येऊ शकतो. व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्वाचा ते घटक आहे स्वत्व, ते पूर्णत्व आहे. आणि मला वाटतं की बेंबरे सर ह्या पूर्णत्वाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये पूर्णवाद सिद्धांत निर्माण झाले. पूर्णवादावर सिद्धांत निर्माण झाले. काय आद्य शंकराचार्यांनी बी पूर्णवादावरच मान्य केलेली आहे. काय की एवढं डिटेल. आणि दर्शनशास्त्र आणि फिलॉसॉफी तत्वज्ञान याच्यात मूलभूत फरक आहे. आपल्याला इकडे दर्शनशास्त्र म्हणजे आपण काय म्हणतो इकडे तत्वज्ञान आहे. ह्याच्यामध्ये डिटेल जर बघितलं भारतीय संस्कृतीमध्ये फिलॉसॉफीला दर्शनशास्त्र म्हटलेलं आहे. दर्शनशास्त्राची सुरुवात कुठून झाली होते. दर्शनशास्त्राची सुरुवात विचाराच्या निर्विकारा शून्यतेपासून होती. म्हणजे विचाराची शून्यता याच्यापासून दर्शनशास्त्र सुरू झालं. आणि तिकडलं तत्वज्ञान विचारापासून सुरू झालं. म्हणजे तत्वज्ञान आणि दर्शनशास्त्रात त्याच्यात फरक आहे. म्हणून इतकं डिटेल अभ्यास इथं केलेला आहे. म्हणून या ठिकाणी भरपूर याच्यानंतर सुद्धा अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, धर्मव्यवस्था आणि राज्य व्यवस्था थोडक्यात त्याची हे करतो. याच्यात डिटेल बोलायचं होतं, परंतु हेच पॉईंट तुम्हाला व्यक्तिमत्वात कशी आवश्यक आहेत म्हणून वेळ गेला. परंतु ह्या 4 संस्थेविषयी कुठं अर्थव्यवस्था, शिक्षण, राज्य आणि धर्मसंस्था ह्या 4 व्यवस्थेच्या संदर्भात आई वडील शिक्षकाला मूलभूत माहिती असणं आवश्यक आहे. तरच तो व्यक्तिमत्वाचा विकासाची घटकाचा विकास करू शकतात. कारण का मार्क्सनं म्हटलेलं आहे, कार्ल मार्क्सनं म्हटलेलं आहे की आर्थिक निर्धारणवाद सिद्धांतामध्ये अर्थसंस्था हे बेसिक संस्था आहे. आर्थिक प्रक्रियामुळं स्वभाव बदलतो. स्वभावामुळे आर्थिक प्रक्रिया बदलत नाही. काय आर्थिक प्रक्रियेमुळे स्वभाव बदलतो. म्हणून अर्थसंस्था हे इतर घटकावर परिणाम करणारे घटक आहेत. अर्थसंस्थेमध्ये अनुकूल परिणाम झाला तर इतर संस्थेत, कुटुंब संस्था, राज्य तिथं अनुकूल परिणाम होते. निगेटिव्ह झालं तर निगेटिव्ह होतात. म्हणून हे जर एवढा मोठा परिणाम करणारा घटक जर असेल तर मग माझ्या मुलाच्या कुटुंबातील आई वडिलाला, शिक्षकाला या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बेसिक माहिती पाहिजे. फक्त एवढंच माझा विद्यार्थी ह्याच मार्गाने म्हटलं तर तिथं अर्थव्यवस्था जर कोलमडली त्या देशातली, तुमचा विद्यार्थी किती जरी पास होऊन काय फायदा. अराजकता, डॉक्टर झाला तरी कुठं नोकरी भेटत नाही. व्यवस्थेमध्ये जर अराजकता जर निर्माण तरी कामी राहावं लागतं. म्हणून अर्थव्यवस्था ही देशात महत्वाचं. म्हणून माझ्या विद्यार्थ्याची क्रयशक्ती वाढू लागली का दररोजच्या काय वेस्ट झाली. कारण काय क्रयशक्ती वाढली तरच काय करतो आम्ही नवीन निर्मिती करतो, निर्यात करू शकतो. आमची क्रयशक्ती वाढण्याची जर व्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये होत असेल तर आमचा त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होतो. दुसरा महत्वाची संस्था आहे शिक्षण संस्था. शिक्षण संस्थेवर तर अनेक प्रयोग झालेले आहेत. आतापर्यंतची जी व्यवस्था आहे ती व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरली का हे आहे विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणून स्वतंत्र विचार करण्यासाठी जी रचनात्मक नवीन आम्ही NAP आणलो याच्यासाठी आणलो किंवा विद्यार्थी स्वतंत्र विचार करावं, विद्यार्थी रोजगाराभिमुख व्हावं, नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारं व्हावं. हे कशासाठी केलं हे प्रयोग चालू आहे. आता ह्याचे मेरिट डिमेरिट राहतील. प्रत्यक्ष आम्हाला काय आल्यानंतर, ज्यावेळेस प्रॅक्टिकल आल्यानंतर आम्हाला कळतील. पण हे आज हे विचार करून आपल्याला पुढे न्यायचं आहे. माझा विद्यार्थी आतापर्यंत काय झालेला आहे, आतापर्यंत MA, शेट, नेट अनेक डिग्री घेऊन सुद्धा तो रिकामे हाती फिरत आहे, काम करत नाही. क्रयशक्ती त्याच्यामध्ये वाढलेली नाही. तर मग आता त्याला जर क्रयशक्ती रोजगार भिमुख बनलं, शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत केलेलं आहे की तो कसा हे करेल याचा विचार करण्यात आले. नंतर ज्यावेळेस आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसंस्था. राज्यसंस्था आणि अर्थसंस्था एकमेकावर प्रभाव पाडत आहेत. ह्याची सुद्धा बेसिक माहिती असणं आवश्यक आहे राज्य व्यवस्थेची. जर राज्य व्यवस्थेचं आम्हाला बेसिक नाही काय होऊ शकत. विकासाभिमुख राजकारण आम्हाला समजणार नाही. मग कोणी कशाच्याही पद्धतीनं कोणी जाईल वरी आणि कशाच्याही पद्धतीनं राजकारण केलं, तिथं किती जरी विद्यार्थी जरी असेल तर तिथं
व्यवस्था जर व्यवस्थित असेल, राज्यव्यवस्था ही सुद्धा अर्थसंस्थेवर प्रभाव करणारी, अर्थसंस्थेप्रमाणे सर्वात महत्वाची व्यवस्था आहे. जे आपल्या मुलाच्या भवितव्याच्या संदर्भामध्ये तिथं कायदा होतो, आपल्या विकासाच्या संदर्भामध्ये तिथं कायदे घडल्या जातात, कायदे होतात. मग त्या व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मव्यवस्था. कारण का ह्या धर्मव्यवस्थेमध्ये जगामध्ये जेवढी जीवितहानी झाली, शेवटचा पॉईंट आहे, संपत आलं, जगामध्ये धर्माच्या संदर्भामध्ये जेवढी जीवितहानी झाली तेवढं वित्तहानी झाली कशा दुसऱ्या घटकामुळे कारणातून झालेली नाही आजपर्यंत. हे धर्म हे सगळ्यात महत्वाचा हे राहिलेला आहे. मग हे धर्म जर एवढा जर जीवितहानी झालेली असेल, वित्तहानी झालेली असेल, हे खरा धर्म कोणता? मार्क्सनं म्हटलेलं आहे, मार्क्सनं काय म्हटलेलं आहे धर्माला? धर्म ही अपूची गोळी आहे. खरंच धर्म अपूची गोळी? धर्म तर आवश्यक आहे. तार्किक पद्धतीनं धर्म मांडण्याचा प्रयत्न कृष्णाने केलेला आहे. काय अनेक संतांनी महापुरुषांनी केलेलं आहे. धर्म तर आवश्यक आहे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी. पण चुकीचा धर्म जर घुसविलं तर तो गुंगी आणतो, अपूची गोळी बनतो आणि धर्म सैतान निर्माण करायला मागे पुढे होत नाही. म्हणून एवढा बेसिक महत्वाचा घटक आहे तर शिक्षक, आई, वडील ह्याला धर्म, खरा धर्म काय? खरा धर्म म्हणजे जसं विवेकानंदांनी धर्माची व्याख्या केलेली आहे, सर्वस्य चहाम हृदयसन्नी विष्ठा, हृदयात सगळ्याच्या हृदयामध्ये ईश्वराचा अंश आहे. जनसेवा म्हणजेच हे ईश्वर सेवा, ज्याची धारणा होते तो धर्म असं म्हटलेलं आहे अनेक जणांनी. समाजाची, व्यक्तीची जिथं धारणा होते त्याला धर्म म्हटलेलं आहे. मग मला खरा धर्म अशा पद्धतीने जर मला समजून जर घेतलो तर माझ्या संदर्भामध्ये माझ्या कुटुंबातील व्यक्तीची, माझ्या कुटुंबातील सदस्यांची धर्माच्या संदर्भामध्ये जेवढी क्रियाशक्ती वाया चालली, वेळ वाया चालली, वाया जाऊ जात नाही. काय म्हणून अलीकडल्या काळामध्ये आई, वडील, शिक्षकाला हे धर्माच्या बाबतीमध्ये बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. जर ह्या सर्व 4 घटकाच्या संदर्भात मूलभूत जर माहिती जर असेल तर खऱ्या अर्थानं माझा मुलगा व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या मार्गाने चालला का अविकासाच्या मार्गाने चालला हे समजतो. नाही गेलं तर गुमराह होण्याची शक्यता आहे. जे चालला तेच खरं म्हणण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुमच्यासमोर हे विषय का ठेवलो की एका वेगवेगळे विषय ठेवलो की अलीकडल्या काळामध्ये ह्याच्याविषयी चिंतन होणं आवश्यक आहे. मला जे आवडलं, मला जे निरीक्षण आले म्हणून मी हे तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काही दुरुस्ती करायचं असेल तर आपण चर्चा आणखी, प्रश्न आणखी मी मान्य करेन. तर मी लांबत चाललेलं भाषण मी संपवितो. धन्यवाद बावणे सर. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा अद्वितीय असतो. शिक्षण हे अद्वितीयत्वाला पोषक असलं पाहिजे. आपल्या व्यवस्थेमध्ये एकाच साच्याचा गणपती बनवण्याचा प्रचंड अट्टास चालू आहे आणि आपल्या सगळ्यांना मुलं म्हणजे ATM मशीन बनलं पाहिजे ही आपली धारणा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण आपलं तारुण्य वाया घालत आहोत आणि मुलाचं बालपण चिरडत आहोत. अवधानी सर, श्यामची मम्मी या नाटकामध्ये निर्मिती सावंतच्या तोंडी शेवटी फार सुंदर वाक्य आहे. तिचं स्वप्न असते आपला मुलगा मेरिट आला पाहिजे, त्यासाठी रात्रंदिवस ती स्वप्न पाहते आणि मुलाला झोपू देत नाही. आणि निकाल ज्या दिवशी लागते त्या दिवशी चुकून अशी बातमी येते की तिचा मुलगा नापास झाला. तर ती त्या क्षणी तिचं वाक्य आहे की तुझ्या शिक्षणाच्या नादामध्ये आमच्या महत्वाकांक्षा तुझ्यावर लागलो आणि तुझं बालपण आम्ही चिरडलो आणि आमचं तारुण्य गमावलं. आणि आपण सगळे त्या व्यवस्थेचे बळी थोडे कमी जास्त आपण ठरत आहोत. या पार्श्वभूमीवर अत्यंत एका चांगल्या विषयावर बावणे सरांनी व्याख्यान दिलेलं आहे. बावणे सरांनी म्हटल्याप्रमाणे या व्याख्यानाला, या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी त्यांना चर्चा अभिप्रेत आहे. आपल्या मनामध्ये या विषयाबद्दल काही असेल तर बोला.